हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात सर्वजण. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर थोडासा वेगळा व्हिडिओ होणार आहे म्हणजे आज हा. तर पहा मी आज काय केलेलं आहे. मक्याचं कणीस भाजलेलं आहे आणि मक्याचं कणीस भाजण्यामागचं एक कारण म्हणजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याची थोडी स्टोरी आहे. तर ती स्टोरी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला पण हसायला येईल काय आहे ती स्टोरी ती पाहून. तर झालं असं की आता मक्याचं कणीस काल आणलेलं. तर माझी एक फ्रेंड आहे अंजली, नगरला असते ती. आता सगळीकडेच पाऊस सुरू आहे त्यामुळे मग तिने घरी मक्याचे कणस आणलेले आणि तिच्या घराच्या बॅकयार्डला तिने ते कणीस भाजून वगैरे खाल्ले होते म्हणजे. आणि तिने तो व्हिडिओ, तिचा एक छोटासा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती शेअर केलेला होता तो व्हिडिओ. आणि मग आत्ता तुम्ही रिसेंटली 10-15 दिवसापूर्वीच पाहिले असेल, मी गेट टुगेदरला गेले होते. आणि मग गेट टुगेदरचा एक मुलींचा ग्रुप आहे. तर त्या ग्रुपवरती चर्चा होत असते रोज. आज कोणी काय कोणाच्या चॅनलवरती टाकलं वगैरे असं काहीतरी झालं. तर योगायोगाने मग त्या एका मुलाने विचारलं की आज कोणी काय टाकलं आहे ग्रुपवरती, तर म्हणजे चॅनलवरती ज्याच्या त्याच्या. तर ती बोलली की मी टाकलेला आहे व्हिडिओ, सगळेजण जाऊन पहा त्या चॅनलवरती माझ्या मी काय व्हिडिओ टाकलेला आहे. मी काही तर सस्पेन्स तुम्हाला तो म्हणजे सांगणार नाही काय. तर मग सगळ्यांनी जाऊन पाहिलं आणि मग तिथं दिसला तो स्वीट कॉर्नचा व्हिडिओ तिचा. तिने भाजलेले वगैरे ते होतं व्हिडिओ तिचा. आणि मग दिवसभर त्याच्यावर चर्चा होत राहिली त्या स्वीट कॉर्नवरती. आणि मग सगळ्यांना हसायला येत होतं. सगळे ज्याची त्याची एकमेकांची टिंगल करत होते. स्वीट कॉर्नचा व्हिडिओ असं काहीतरी सगळ्यांचं चाललं होतं. तर मग संध्याकाळी म्हटलं आता इकडं पण मुंबईला पाऊस चालू आहे, खूप पाऊस चालू आहे. तर पावसाळ्यात कांदा भजी बटाटा भजी तरी कधीपर्यंत खाणार आपण. मग थोडंसं वेगळं काहीतरी आपण आज ट्राय करायला पाहिजे. थोडंसं चौकनोक काहीतरी खायचं होतं म्हणून मग सांगितले हे मकाचं कणस. आणि ते आता भाजलेले आहेत. मी त्याला आता थोडंसं लिंबू मीठ वगैरे लावते आणि मस्त याचा आनंद घेते. जर तुमच्याकडं पण पाऊस वगैरे काहीतरी चालू असेल तर तुम्ही पण नक्कीच मक्याचे कणस भाजून खा. तर थँक्स टू अंजली, तिने इन्स्पायर केलं आहे मकाचे कणीस भाजण्याकरता. आणि सगळ्यांना इन्स्पायरिंग वाटलं. आपण पण काहीतरी वेगळं काहीतरी खायला पाहिजे, ट्राय करायला पाहिजे. तर ग्रुपमधल्या 2-4 जणांनी लगेच व्हिडिओ टाकले, आम्ही खाल्ले वगैरे असं काहीतरी. आणि मग आणि संध्याकाळ होतापर्यंत ती चर्चा सुरू राहिली ह्या मक्याच्या कणसावरती. म्हणजे बोलायला कोणताही टॉपिक आपल्याला पुरेसा असतो, एक छोटासा टॉपिकसुद्धा. ते काल मला कळलं, एक मक्याचं कणीससुद्धा दिवसभर चर्चा करायला पुरेसा असू शकतो. तर मग रात्री एक कणस आणले आणि आत्ता भाजले मी, तेव्हा हा व्हिडिओ बनवते. तर नक्की एकदा आणा हे कणस भाजून खा. आता मला तिच्या व्हिडिओपासून जसं मोटिवेशन मिळालं हे कणीस भाजण्याकरता खाण्याकरता, तर माझं व्हिडिओ तुम्हाला पाहून नक्कीच मोटिवेशन भेटेल अशी मी आशा करते. आणि चला बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.